Hello, once again, welcome all of you with Advocate Preeti Patwa. Today's question we are going to deal is a contempt by lawyer, judges, magistrates, state, corporation authorities, etc. Now, first of all, remind yourself with what is meant by the word contempt of court. Contempt of court म्हणजे कोर्टाचा अपमान सोप्या साध्या भाषेत. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दोन प्रकारचा आहे. एक सिव्हिल कंटेम्प्ट आहे, दुसरं क्रिमिनल कंटेम्प्ट आहे. सिव्हिल कंटेम्प्ट म्हणजे कोर्टानं दिलेल्या ऑर्डरचं डिसओबिडियन्स किंवा तुम्ही कोर्टाला दिलेल्या अंडरटेकिंगचं डिसओबिडियन्स जे तुम्ही विलफुली केलेलं असेल दॅट इज सिव्हिल कंटेम्प्ट. हा, आणि सेकंड क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजे कोर्टाची इमेज लोअर करणारं स्टेटमेंट, कोर्टाची इमेज स्कॅन्डलाइज करणारं स्टेटमेंट पब्लिश केलं, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये इंटरफिअरन्स केलं, तर दॅट अमाऊंट त्याचं काय सांगाल तर क्रिमिनल कंटेम्प्ट. हा, आता सामान्य माणूस सिव्हिल किंवा क्रिमिनल कंटेम्प्ट साठी लायबल असेल नो डाऊट, पण क्वेश्चन मार्क हा आहे की काय लॉयर्स क्रिमिनल कंटेम्प्ट किंवा सिव्हिल कंटेम्प्ट साठी लायबल असू शकतात? स्वतः जजेस, मॅजिस्ट्रेट क्रिमिनल किंवा सिव्हिल कंटेम्प्ट साठी लायबल असू शकतात? स्वतः गव्हर्नमेंट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी लायबल असू शकतं का? एखादी कॉर्पोरेशन, कॉर्पोरेट बॉडी जी आहे ती सिव्हिल किंवा क्रिमिनल कंटेम्प्ट साठी लायबल असू शकते का? तर आन्सर आहे येस. बघा, when lawyer is standing before the court, कधी कधी काय होतं सांगा, in making an argument in the language which they use or in the heating of a passion, कधी कधी त्यांच्याकडून असे काही शब्द वापरले जातात लॉयर कडून, ती काय होते सांगा तर कोर्टाचा अपमान होतो, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं. किंवा समटाइम काय होतं सांगा तर एक केस अशी झालेली की फॉर नो रिझन जजनी एकदम हार्श लँग्वेज मध्ये लॉयरला सांगितलेलं की तुम्ही कोर्टरूम मधून आत्ताच्या आत्ता बाहेर जावा. So that was also amounted as a contempt of court by the court itself of its own court. हा, नाव बघा, कधी कधी गव्हर्नमेंट कोर्टानं दिलेल्या ऑर्डरचं पालन करत नाही, त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी लायबल असू शकते. एखादी कॉर्पोरेशन गव्हर्नमेंटने दिलेल्या ऑर्डरचं पालन करत नाही, सॉरी, एखादी कॉर्पोरेशन कोर्टानं दिलेल्या ऑर्डरचं पालन करत नाही, त्यावेळेला ती कॉर्पोरेशन सुद्धा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी लायबल असू शकते. सो द क्वेश्चन वी आर गोइंग टू सी द contempt by lawyer, judges, magistrates, state, corporation, etc. I will share the screen with all of you and we will deal with this particular question. Okay. Roman 1 काय करायचं सांगा, इंट्रोडक्शन. हा, बघा, इंट्रोडक्शन Roman 1. The contempt jurisdiction is a very wide. Okay. The court has the power to punish every person, body or authority found guilty of the contempt of the court. प्रत्येक व्यक्ती जो कंटेम्प्टला लायबल आहे त्याला कोर्ट पनिश करू शकते. However, the liability of the lawyer, judges, state, corporation, corporate bodies is of a special importance and therefore their liability has been discussed under the separate heading. So we are going to deal in detail with this particular contempt. हा, रोमन 2 केला, रोमन 3 करायचा. कंटेम्प्ट बाय लॉयर्स आधी घेऊया तिथं. बघा, ऑन अकाउंट ऑफ द नेट, त्याच्यामध्ये पहिला पॉइंट ए करतोय इन्स्टन्सेस ऑफ द कंटेम्प्ट बाय लॉयर. लॉयरनं कंटेम्प्ट केल्याचे एक्झाम्पल टाकतोय आपण. ऑन अकाउंट ऑफ द नेचर ऑफ द ड्युटीज टू बी डिस्चार्ज बाय द लॉयर अँड जजेस, दे मे गेट इन टू द हिटेड डायलॉग विच मे रिझल्ट इन द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. हा, जजेसच्या लॉयर्सच्या ड्युटीज अशा असतात की कधी कधी त्यांचा डायलॉग बाजी एकमेकांच्या बरोबर होते, त्यावेळेला कंटेम्प्ट होऊ शकतो. There are several instances of the misconduct which has been taken as a contempt of the court, like using insulting language against the judge. Judge against lawyer ने insulting language वापरली आहे. Scandalous allegation against the judge. Judge वरती काही आरोप केलेले आहेत. Suppressing the fact to obtain the favorable order. Favorable order मिळावी म्हणून काही महत्त्वाचे फॅक्ट लपवलेले आहेत. Imputation of partiality and unfairness against the judge. जज वरती आरोप लावला की तुम्ही पार्शियल झालेला आहे. हा, देन बघा काय लिहिलं तिथे, इफ द काउन्सिल रिफ्युजेस टू आन्सर द क्वेश्चन ऑफ द कोर्ट इज ऑल्सो लायबल टू द कंटेम्प्ट. हा, कोर्ट काहीतरी प्रश्न विचारते आणि काउन्सिल उत्तरच देत नाही ऍडव्होकेट, तर दॅट ऑल्सो अमाउंट एज अ कंटेम्प्ट ऑफ अ कोर्ट. हा, काय झालं बघा, आता बी पॉइंट करायचा, केस लॉ. केसचं नाव काय करायचं बघा, खाली 7 नंबरची केस आहे, ती केस खाली 7 नंबर, 7 नंबरची केस, इन रे अजय कुमार पांडे ऍडव्होकेट, ही केस वापरायची. काय झालं बघा, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट, वर सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट बस ऍडव्होकेट युझिंग काय झालेलं तर इनटेम्परेट लँग्वेज अँड कास्टिंग अनवॉरंटेड अस्पिरेशन्स ऑन द व्हेरियस ज्युडिशियल ऑफिसर.
काय झालेलं बघा, इन अ केस सुप्रीम कोर्ट हेल्ड, ऍडव्होकेटनं कशी लँग्वेज वापरलेली बघा, इनटेम्परेट लँग्वेज, कास्टिंग अनवॉरंटेड अस्पिरेशन्स ऑफ द व्हेरियस ज्युडिशियल ऑफिसर वरती अलग अलग आरोप लावलेले, attributing the motive to them by discharging their judicial function. त्यांचं ज्युडिशियल फंक्शन हे करताना, परफॉर्म करताना त्यांनी जाणीवपूर्वक बॅड मोटिव्ह केलेल्या फंक्शन असा आरोप लावलेले. सो ऍडव्होकेट वॉज हेल्ड गिल्टी ऑफ द ग्रॉस कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, and in this case an advocate was sentenced to the 4 months simple imprisonment and fine of 1000 rupees. काय केलेलं तर 1000 रुपीजचं फाईन आणि सिंपल इम्प्रिझनमेंटची पनिशमेंट ऍडव्होकेट वरती काय केलेली होती तर लावलेली होती तिथं. नाव बघा, an important issue is whether boycott of the court or strike by a lawyer amount to a contempt. एक असा महत्वाचा इंटरेस्टिंग इश्यू आलेला की जर कोर्टाचा बायकॉट केला, कोर्ट लॉयरने स्ट्राईक केलं तर ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतंय का तिथं बघा. काय झालेलं, द कोर्ट हॅज हेल्ड दॅट बार काउन्सिल हॅज नो पॉवर टू कॉल अ स्ट्राईक ऑफ लॉयर अँड सच अ कॉल विल अमाउंट टू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. हा एका केस मध्ये म्हटलं की बार काउन्सिलला लॉयरचा स्ट्राईक कॉल करायचा कुठलाही अधिकार नाहीये, सो दॅट विल अमाउंट कंटेम्प्ट. इन अ केस द कोर्ट हॅज ऑब्झर्व दॅट इन बायकॉटिंग अ कोर्ट the advocate violate the duties not only towards the client but also towards the court. जर तुम्ही स्ट्राईक केला तर not only towards court पण क्लायंटच्या टुवर्ड्स पण ड्युटी व्हायोलेट होतात. It has been held that it is not proper for a pleader to boycott the court in pursuance of a resolution of the bar association and refrain from appearing in the court without first obtaining the consent of client. कोर्टाला बायकॉट करून स्ट्राईक करणं हे योग्य नाहीये, लॉयरने असं हेल्ड केलं. In a common cause versus Union of India, committee was constituted to suggest steps to be taken to prevent the boycott or a strike. Advocate जो स्ट्राईक किंवा बायकॉट कोर्टाचं करतात ते थांबवायला एक कमिटी बसवली. Committee suggested that instead of court going into the wider question, interim arrangement have to be made to see whether it would be workable. काय करायला पाहिजे सांगा, तर इंटेरियम अरेंजमेंट करायला पाहिजे की असं होऊ शकतंय का. On the suggestion given by this committee, court has issued the following interim direction. In the rare instance where any association of lawyers, including statutory bar council, is considered imperative to call upon or advise the member of legal profession to abstain from appearing in the court on any occasion, it must be left open to individual member of that association to be free to appear without let, fear or hindrance. बघा, अगदीच आवश्यक असलं की ऍडव्होकेटनी स्ट्राईक करायला पाहिजे तर तो केला तरी पण कुठल्याही ऍडव्होकेटला कंपल्शन नाही करायचं की तुम्ही स्ट्राईक मध्ये भाग घ्या. जर एखाद्या सिंगल ऍडव्होकेटला अपियर व्हायचं असेल तर त्याला विदाउट फिअर अपियर होता आलं पाहिजे. No such a member who appear in the court or otherwise practice his legal profession shall be visited with any adverse or penal consequences. एखादे ऍडव्होकेट जर तिथं आले आणि हजर राहिले तर त्यांना कुठल्याही पिनल कॉन्सिक्वेन्सेस ना सफर करायला लागायला नाही पाहिजे असं त्या केसमध्ये काय केलं सांगा तर सांगितलं बस. द कोर्ट हॅज हेल्ड दॅट द बार असोसिएशन मे बी सेपरेट बॉडी and all advocate who are the member of association are under disciplinary jurisdiction of the bar council and thus bar council can always control their conduct. बार काउन्सिल ऍडव्होकेट वर कंट्रोल ठेवू शकते. Even in respect of disciplinary jurisdiction, the final appellate authority under section 38 कोण आहे सांगा तर सुप्रीम कोर्ट आहे. सो सी पॉइंट करायचं, बार काउन्सिल टू एन्श्युअर नो अनप्रोफेशनल कंडक्ट. ऍडव्होकेट कुठलेही अनप्रोफेशनल कंडक्ट करणार नाही हे कोण एन्श्युअर करणार आहे, बार काउन्सिल. वरतीच आपण आता बघितलेला पॅरेग्राफ घ्यायचा आणि परत खालचा पॅरेग्राफ टाकायचा. इट इज द ड्युटी ऑफ द बार काउन्सिल टू एन्श्युअर दॅट there is no unprofessional, unbecoming conduct. This being their duty, no bar council can even consider giving a call for a strike or call for a boycott. त्यामुळे bar council boycott किंवा strike चा call देत नाही. It follows that the bar council and bar association can never consider or take seriously any requisition calling for a meeting to consider a call or a strike or a call for a boycott. त्यामुळे कुठलीही मीटिंग जी बायकॉट किंवा स्ट्राईक घेण्यासाठी म्हणून बोलवलेली आहे ती बार काउन्सिलने काही नाही करायला पाहिजे सांगा तर फार सिरियसली घ्यायला नाही पाहिजे. डी पॉइंट ऍडव्होकेटच्या कंटेम्प्ट मध्ये allegation made in the application for a transfer of the case may amount to the contempt of the court and the counsel who has signed it may be punished. Okay, counsel punishment होऊ शकते. In a case, an application was made before one bench of the High Court for a transfer of the case to the another branch.
In a case an application was made before one bench of High Court, application केलेलं कशासाठी बघा, for the transfer of the case to the another bench. As a ground for that transfer, it was stated in the application that certain observations made by the judge of the bench from which the transfer was sought to created a bona fide belief in the applicant mind that they were prejudicial against him. हा application मध्ये लिहिलेलं की जे आता जे ज्यांच्याकडे तो मॅटर आहे ते यांचं जे बिहेवियर आहे ते माझ्या टुवर्ड्स प्रिजुडिशियल असेल अँड हॅड मेड अप देअर माइंड अँड लेफ्ट नो डाऊट इन द अप्लिकंट माइंड दॅट दे वुड नॉट रिसीव द जस्टिस इन द हँड ऑफ जज. ज्यांच्या हातात आता केस आहे त्यांच्याकडून मला न्याय मिळणार नाही असं मला वाटतंय, असं ऍप्लिकेशन मध्ये लिहिलेलं. Application was signed by applicant and two advocates as the counsel for applicant. Okay. Court found counsel guilty of the contempt. Correct. तुम्ही त्या जज वरती डिरेक्टली त्यांच्या इम्पार्शलिटी वरती क्वेश्चन मार्क निर्माण केला ना. Allegation in the application amounted as a scandalizing the court आहे आणि त्यामध्ये क्रिमिनल कंटेम्प्ट आहे. इट वॉज हेल्ड की ऍडव्होकेट काय सांगतात त्यासाठी थांबा लायबल आहे. सो ए बी सी डी 4 पॉइंट करून आपण कंटेम्प्ट बाय कुणाचा डिस्कस केलं सांगा तर लॉयरचा कंटेम्प्ट डिस्कस केला. आता सेकंड पॉइंट काय करणार आहे, कंटेम्प्ट बाय जजेस, मॅजिस्ट्रेट और द पर्सन ऍक्टिंग ज्युडिशियली. हा ए पॉइंट करायचं त्याच्यामध्ये कुठलं सांगा तर सेक्शन 16 ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971. लेट चेक आउट बघा. सेक्शन 16 मेक द जजेस, मॅजिस्ट्रेट अँड अदर पर्सन लायबल फॉर द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. येस, जजेस मॅजिस्ट्रेट पण लायबल असू शकतात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी. The provision of this act shall so far as be applicable accordingly. However, it also makes it clear that nothing in the section shall apply to the observation or remark made by judge, magistrate or other person acting judicially regarding subordinate court in appeal revision pending before the judge. Okay. एक जनरल जजने ऑब्झर्वेशन दिलेलं असेल, रिमार्क दिलेलं असेल तर त्याच्यासाठी काही जजेस कंटेम्प्ट साठी लायबल असणार नाहीये. ओके. बी पॉइंट करायचा, लायबिलिटी ऑफ जजेस कोर्ट and other person for a contempt. Okay. Actually, the contempt of court is punished not to protect the judge personally, but to safeguard the dignity of the seat of the justice. समजून घ्या, खूप महत्वाचं वाक्य आहे. कंटेम्प्टची जी शिक्षा आहे ती एका जजला प्रोटेक्ट करण्यासाठी नाहीये, लक्षात घ्या, तर न्याय प्रक्रियेला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. Safeguard the dignity of the seat of the justice so that people's faith in the judicial administration may not be shaken. Okay. If the justice abuses the confidence and impression is created in the public mind that the judge is excitable, insulting to the party counsel, then confidence of the public is shaken in the administration of justice and it requires the immediate redress. The judge काय असेल सांगा, पार्टीला काउन्सिलला इन्सल्ट करत असेल तर लोकांचा ज्युडिशरी मधला विश्वास उडेल आणि तो उडू नये म्हणून इमिडिएट ऍक्शन घेण्याची गरज आहे. इफ द जज indulge in unseemly indecent language वापरतात, असभ्य भाषा किंवा काय लिहिलं बघा तिथं, disrepute the administration of justice, then he will be held liable for a contempt. सी पॉइंट करायचा आता, केस लॉज अबाउट जजेस कंटेम्प्ट. ओके. मोहम्मद शफी ऍडव्होकेट वर्सेस चौधरी कादिर बख्शी, first class magistrate Lahore. On the date of hearing, the counsel pleaded that his client had obtained an interim injunction in the sub-judge court against the petitioner from prosecuting the proceeding till the disposal of the suit. Counsel जजला काय सांगतात की आम्ही इंटेरियम इंजंक्शन घेतलेलं आहे. Thereafter magistrateचा स्वतःचा कंट्रोल गेला. Lost his temper and told the counsel, this is foolish order passed by the foolish sub-judge. Sub-judge मी तुम्हाला जी ऑर्डर दिली आहे ती foolish आहे. Foolish lawyer, foolish judge. From where you have come, तुम्ही कुठून आलाय, what are you standing, you seem to know nothing about the law, तुम्हाला लॉतलं काहीच कळत नाही वगैरे वगैरे असे जोरात जोरात शब्द वापरले. The remark of magistrate, yes, that amounted to contempt and the court held that the magistrate committed the contempt not only against subject तर contempt केलेलाच होता, but against the lawyer and officer of the court also. आता पुढे बघा काय लिहिलं. Now नेक्स्ट पॉइंट मध्ये काय बघायचं आपल्याला बघा, डी पॉइंट, इन्स्टन्सेस ऑफ अ लायबिलिटी ऑफ द जज फॉर अ कंटेम्प्ट. जजची कंटेम्प्ट साठी लायबिलिटीचे एक्झाम्पल बघूया. एक आकडा बघा खाली, इफ अ जज इन सच अन अनरूली manner as to involve a law and order situation. If a judge order a counsel to leave the court hall without reason,
हे तुम्ही कोर्टात बाहेर निघा आता विदाउट रिझन जजेस लॉयरला बोलले तर इट वुड अमाउंट एज अ कंटेम्प्ट ऑफ हिज ओन कोर्ट अँड फॉर दिस ऑल्सो ही मे बी हेल्ड लायबल. ओके. नंबर 2 बघा, इफ अ मॅजिस्ट्रेट who delivered or reserved the judgment after 8 months without reasonable cause was also guilty of the contempt of court. निकाल लागून पण तो निकाल दिला नाही, गेले 8 महिने झालेले आहेत, तर ते पण जज कशासाठी लायबल आहेत? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी लायबल आहेत. If inferior or subordinate court does not follow the law laid down by superior court, it will amount as a contempt of court. हा बघा काय लिहिलंय, सुपेरियर कोर्टाची ऑर्डर इन्फेरियर कोर्टानं फॉलो नाही केली तर दॅट विल ऑल्सो अमाउंट एज अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. हा चौथा मुद्दा बघा वर, चौथा मुद्दा बघा, इट इज वेल सेट एस्टॅब्लिश दॅट subordinate court must follow the ruling of high court unless there is a ruling of supreme court contrary to that of the high court. सबऑर्डिनेट कोर्टाने हायकोर्टाची ऑर्डर फॉलोच करायला पाहिजे. हा हायकोर्टाच्या वर सुप्रीम कोर्टाची काय ऑर्डर असेल तर दॅट इज नाही फॉलो केली हायकोर्टाची ऑर्डर तर ओके आहे, पण अदरवाईज हायकोर्टाची ऑर्डर सबऑर्डिनेट कोर्टाने नाही फॉलो केली तर दॅट इज ऑल्सो अमाउंट एज अ काय तर कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट. इफ द सुपेरियर कोर्ट पास द स्टे ऑर्डर, subordinate court cannot ask the superior court to state the law under which the order is passed. सुपेरियर कोर्टाने स्टे ऑर्डर दिली, सबऑर्डिनेट कोर्ट म्हणते की कुठल्या लॉ खाली दिली, असं सबऑर्डिनेट कोर्टाला विचारता येत नाही, विचारलं तर दॅट विल ऑल्सो अमाउंट एज अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. अ जज ऑफ सबऑर्डिनेट कोर्ट इज लायबल इन अ कंटेम्प्ट फॉर डिसोबेइंग द ऑर्डर ऑफ द हायकोर्ट ओनली when disobedience काय सांगा तर डेलिब्रेट आणि विलफुल, आपण मगाशीच बघितलेलं, जाणीवपूर्वक डिसोबिडियन्स असेल तेव्हाच काय असेल सांगा तर लायबिलिटी असेल तिथं. नाव बघा सातवा मुद्दा, द सबऑर्डिनेट जज और मॅजिस्ट्रेट इज नॉट हेल्ड लायबल फॉर अ कंटेम्प्ट फॉर मियर एरर ऑफ जजमेंट और एक्सेसिव्ह एक्सरसाइज ऑफ जजमेंट. ओके. एरर ऑफ जजमेंट झालं, फक्त चुकून लक्षात नाही आलं म्हणून लगेच कंटेम्प्ट म्हणता येणार नाही. हा कंटेम्प्ट ऑफ जजेस मध्ये ई पॉइंट करायचा, जजेसच्या प्रोटेक्शनसाठी कायदा आहे. कुठला कायदा बघा, ज्युडिशियल ऑफिसर प्रोटेक्शन ऍक्ट 1850. ई हेडिंग दिलं त्याला अँड कंटेम्प्ट लॉ. हा बघा काय लिहिलं तिथं, इट प्रोव्हाइड दॅट नो जज मॅजिस्ट्रेट justice of the peace, collector of person acting judicially shall be held liable to be sued in the civil court for any act done or ordered to be done by him in the discharge of his duty. त्यांच्या ड्युटीला परफॉर्म करताना त्यांनी जे केलेलं आहे त्यासाठी कुठल्याही जज मॅजिस्ट्रेटला लायबल धरता येणार नाही. दिस ऍक्ट कॅनॉट बी युज्ड एज अ शिल्ड इन द प्रोसिडिंग ऑफ कंटेम्प्ट. खरं लक्षात घ्या, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्टच्या अगेन्स्ट प्रोसिडिंग मध्ये शिल्ड म्हणून ही प्रोव्हिजन वापरता येणार नाही. जज मे बी liable for criminal contempt जर his act or conduct amount to scandalizing or lowering the authority of the court or interference with the due course of the judicial proceeding. जज सुद्धा ड्यू कोर्स ऑफ ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये इंटरफेअर करत असतील तर त्याला जज पण लायबल असतील. इन इफ अ जज मॅजिस्ट्रेट एक्सेप्ट द इलिगल ग्रॅटिफिकेशन, जज किंवा मॅजिस्ट्रेटनी लाच वगैरे स्वीकारले तर सरळ सरळ इट विल अमाउंट एज द कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट. ते काय होणार आहे सांगा तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार आहे तिथं. नाव पुढे बघा काय लिहिलं आता, बस. हा तिसरं कंटेम्प्ट बाय लॉयर बघितलं, कंटेम्प्ट बाय मॅजिस्ट्रेट अँड जजेस बघितलं. आता कंटेम्प्ट बाय कोण बघायचं आपल्याला, गव्हर्नमेंट, स्टेट. हा सो ए पॉइंट करायचा, स्टेट लायबिलिटी, स्टेट त्याच्या बॉडीज आणि त्यांच्या ऑफिसर्सची लायबिलिटी फॉर अ कंटेम्प्ट. हा हेडिंग दिलेलं आपण. In India, it is now well settled that state is not immune from the contempt liability. Contempt च्या liability पासून स्टेटला पण सुटका नाहीये and therefore it may be held liable for the contempt of court. त्यामुळे स्टेट सुद्धा contempt of court साठी liable असेल. हा बी पॉइंट बघा, केस लॉ ऑन द लायबिलिटी ऑफ द स्टेट. इन मोहम्मद असलम वर्सेस युनियन ऑफ इंडिया, चीफ मिनिस्टर ऑफ उत्तर प्रदेश मिस्टर कल्याण सिंग had given undertaking to the court for protecting the Babri Masjid in his personal capacity. अंडरटेकिंग दिलेलं की बाबा मी माझ्या पर्सनल ऑफिशियल दोन्ही कॅपॅसिटीत बाबरी मस्जिदचं रक्षण करेल, पण इट वॉज फाउंड गिल्टी ऑफ विलफुली कमिटिंग द ब्रीच ऑफ अंडरटेकिंग, आणि त्यांनी खरं ते रक्षण केलं नाही, त्यामुळे त्यांनी ब्रीच ऑफ अंडरटेकिंग केलं अँड देअरफॉर द कोर्ट सेंटेन्स हिम फॉर 1 डे इम्प्रिझनमेंट दिली आणि 2000 रुपयाचा फाईन त्यांना लावलेला. सो मिनिस्टर ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट इज ऑल्सो आयदर ऑन हिज ऑफिशियल कॅपॅसिटी ऑर पर्सनल एलिमेंट कॉन्ट्रीब्युटिंग टू कंटेम्प्ट, तर ते सुद्धा कंटेम्प्टला लायबल असतील. ओके. देर इज त्यांना पण सुटका नाही. देर इज नो इम्युनिटी, सुटका हा ऑफ एनी ऑथॉरिटी फॉर एनी ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट इफ पर्सनल एलिमेंट इज शोन इन फॅक्ट ऑफ डिसोबेडिंग द ऑर्डर ऑफ द कोर्ट. हा त्यांनी सुद्धा कोर्टाची ऑर्डर डिसोबे केली तर गव्हर्नमेंटचा ऑफिसर सुद्धा लायबल असेल. इफ
An injunction order is passed against the state or a corporate body, खालचा paragraph, and it is found that there has been willful disobedience apart from the state or corporate body, officer responsible for implementation will be liable for contempt. हा जर इंजंक्शन ऑर्डर पास केलेली गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट ती व्हायलेट केली तर ती व्हायलेट करणारा ऑफिसर सुद्धा लायबल असेल. हा तिसरा मुद्दा, thus if the court satisfied की officer had a knowledge of the order, माहिती आहे कोर्टाने दिलेली ऑर्डर, इट इज ड्युटी टू इम्प्लिमेंट और कॅरी आउट द ऑर्डर, ती ऑर्डर इम्प्लिमेंट करणं ड्युटी आहे, ती विल बी हेल्ड लायबल फॉर डिसोबिडियन्स. डिसोबिडियन्स साठी ते ऑथॉरिटी लायबल असेल and may be punished for a contempt. Okay, चौथा मुद्दा बघा, in the case of disobedience of the order, the defense of ignorance or a belief that order was invalid and not binding or a bona fide doubt as to correctness is not allowed. Okay, मला असं वाटलं की ऑर्डर व्हॅलिड नाही आहे असं म्हणून मी डिसोबे केली असं म्हणणं चुकीचं आहे. हा No officer can sit in an appeal over an order of the court for judging its validity or correctness. कोर्टाच्या ऑर्डरची व्हॅलिडिटी चेक करणं ऑफिसरचं काम नाहीये, त्यामुळे त्या ग्राउंडवर मी ती ऑर्डर पाळली नाही असं म्हणणं चुकीचं आहे. पुढचा मुद्दा, ऍट प्रेझेंट इवन इन सच अ कंडिशन ऑफिसर ऑन होम द ड्युटी lies to see that the order is carried out and has knowledge of the order is held responsible for the disobedience and punished for the contempt. त्यामुळे तुम्हाला ती ऑर्डर माहित होती, त्याचं नॉलेज होतं, तरी तुम्ही ती फॉलो नाही केली, डिसोबे केली तर तुम्ही लायबल असणार आहे. हा an important issue whether noticing of the noting of the opinion in the internal files against the order of the court may amount to contempt. हा असा एक इश्यू होता. तर कोर्टाने ऍक्च्युअली गव्हर्नमेंट फंक्शन बाय टेकिंग डिसिजन ऑन द स्ट्रेंथ ऑफ व्ह्यूज अँड सजेशन expressed by various officers at a different level, ultimately getting finality at the hand of the minister. Till then, conflicting opinion, views, and suggestion would have emanated from the various officer at lower level. Okay, वेगवेगळ्या लोअर लेवल वरती ओपिनियन डिफरन्सेस होऊ शकतात. हा देर शुड बी नॉट बी एनी फेटर ऑन द फिअरलेस अँड इंडिपेंडेंट एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन. वेगवेगळे ऑफिसर वेगवेगळे ओपिनियन काय करू शकतात सांगा, तर देऊ शकतात. हा पण कोर्टाने जर एखादी ऑर्डर केली तर ती मात्र त्यांना फॉलो करावी लागते. ती तर बघा खाली काय आलेलं तिथं, such an issue also arose in the case of a T.R. Dhananjay versus Vasudevan. In this case, petitioner claim for promotion as the chief engineer was accepted by the High Court. बघा काय लिहिलंय, the decision of the High Court was affirmed by Supreme Court. High Courtचं डिसिजन काय झालं सांगा, तर सुप्रीम कोर्टानं अफर्म केलेलं होतं तिथं. सो इन शॉर्ट काय बघा तिथं तर नेवर लायबिलिटी असते गव्हर्नमेंटची, गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सची सुद्धा, की त्यांनी गव्हर्नमेंटची ऑर्डर फॉलो करायला पाहिजे. आणि ह्या क्वेश्चन मधला लास्ट पार्ट, लायबिलिटी ऑफ कुणाची बघायचे सांगा, तर कॉर्पोरेशन आणि त्यांच्या ऑफिसर्स फॉर कंटेम्प्ट. लायबिलिटी ऑफ लॉयर बघितली, लायबिलिटी ऑफ जजेस बघितली, लायबिलिटी ऑफ द स्टेट बघितली, आता लायबिलिटी ऑफ द कॉर्पोरेशन अँड इट्स ऑफिसर फॉर द कंटेम्प्ट बघतोय आपण. हा in the case of corporation, apart from corporation, त्याचे ऑफिसर एजंट who act for corporation knowingly disobey the order of court, हा त्यांनी कोर्टाची ऑर्डर जाणीवपूर्वक डिसोबे केलेली असेल, against the corporation will be held liable for contempt. केस कंटेम्प्ट साठी लायबल असेल. हा for this liability it is not necessary he should be a party to the suit. It is also not necessary that order served him. कॉर्पोरेशनला ऑर्डर दिलेली, पण कॉर्पोरेशनचा जो ऑफिसर त्या ऑर्डरला इम्प्लिमेंट करायला रिस्पॉन्सिबल होता, त्यानं ती इम्प्लिमेंट नाही केली कोर्टाची ऑर्डर, तर तो ऑफिसर पण रिस्पॉन्सिबल असेल. बिकॉज इट इज इनफ की इफ ही हॅज अ नॉलेज ऑफ द ऑर्डर, त्याला त्या ऑर्डरचं नॉलेज होतं एवढं सुद्धा इनफ आहे तिथं. इट इज वेल सेटल दॅट अन ऑर्डर ऑफ द कॉर्पोरेशन इज द ऑर्डर टू दोज हु आर ऑफिशियली रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्ट. आता सांगितलं कॉर्पोरेशनला ऑर्डर म्हणजे ऑफिसर्सना ऑर्डर आहे. हा आणि दे हॅव नॉलेज ऑफ द ऑर्डर, त्यांना ऑर्डरचं नॉलेज असताना प्रिव्हेंट इट्स कंप्लायन्स, त्याचं पालन करत नाहीत किंवा फेल टू टेक अप्रोप्रिएट ऍक्शन फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द ऑर्डर अपार्ट फ्रॉम कॉर्पोरेशन, ते ऑफिसर पण रिस्पॉन्सिबल असतील. ओके, नाव ए पॉइंट करतोय, सीपीसी प्रोव्हिजन ऑफ द ऑर्डर किती आहे बघा तिथं, तर 39 रूल 5 आहे. हा इट मेक्स क्लिअर इंजंक्शन डायरेक्टेड टू कॉर्पोरेशन इज बाइंडिंग नॉट ओनली ऑन कॉर्पोरेशन वर तर बाइंडिंग आहे, पण कॉर्पोरेशनचे मेंबर ऑफिसर वरती पण. हा बट ऑल्सो कुणावरती बघा, तर मेंबर अँड ऑफिसर ऑफ द कॉर्पोरेशन whose personal action it seeks to restrain. Companies incorporated under the Companies Act may also be held liable for a contempt. Companies पण काय असू शकतात, liable असू शकतात.
इन केस ऑफ अ कंपनी, अपार्ट फ्रॉम कंपनी लायबिलिटी कुणाचे असेल सांगा, कंपनीचे डिरेक्टर्स, अदर ऑफिसर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द कंटेम्प्ट इवन इफ द ऑर्डर इज अगेन्स्ट द कंपनीच्या अगेन्स्ट ऑर्डर असली तरी कंपनीच्या अदर ऑफिसर पण लायबल असतील. बी पॉइंट करतोय सेक्शन 12 ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971. सेक्शन 12 प्रोव्हाइड वेअर द पर्सन फाउंड गिल्टी ऑफ कंटेम्प्ट इन रिस्पेक्ट ऑफ अंडरटेकिंग गिवन टू द कोर्ट, जर कंपनी असेल, इज अ कंपनी, एव्हरी पर्सन हू ऍट द टाइम कंटेम्प्ट कमिटेड, जो त्या कंपनीचा इन्चार्ज होता, वॉज इन्चार्ज and responsible to the company for the conduct of the business of company as well as company shall be deemed to be guilty of contempt. कंटेम्प्ट ला लायबल असेल आणि कंपनीचे त्या ऑफिसरला पण पनिशमेंट मिळेल. and the punishment may be enforced with the leave of the court by the detention of the civil prison of such a person. त्या ऑफिसरला सिव्हिल प्रिझन मध्ये काय केलं जाईल सांगा, तर टाकलं जाईल. अकॉर्डिंगली इथे तुमचा कंटेम्प्ट बाय इंट्रोडक्शन द्यायचं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बाय लॉयर, मॅजिस्ट्रेट, जजेस, स्टेट, कॉर्पोरेशन हेडिंग करायचा आणि एकेकाचं एक्सप्लेन करायचं. कंटेम्प्ट बाय लॉयर टाकायचा, कंटेम्प्ट बाय जजेस मॅजिस्ट्रेट टाकायचा, कंटेम्प्ट बाय स्टेट अँड इट्स ऑफिसेस टाकायचा आणि कंटेम्प्ट बाय कॉर्पोरेशन अँड इट्स ऑफिसेस टाकायचा आणि कन्क्लुजन करायचं. सो बाय द वे हा क्वेश्चन तुमचा कंटेम्प्ट बाय लॉयर, मॅजिस्ट्रेट, स्टेट आणि कॉर्पोरेशन एंड होतोय. आय होप यू अंडरस्टूड इट. इफ यू हॅव एनी डाउट्स यू कॅन आस्क मी.